आज हा माणूस आपल्या आयुष्यात नाही जो आपला सगळ्यात मोठा सपोर्ट होता. हे कॅमेऱ्याचे डोळे ते माझे वडिलांचे डोळे. ते मीरा रोडला जाऊन कुठले तरी सिरियलचं शूटिंग करून आले ॲट द एज ऑफ 93. माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड होता. माझे वडील जेव्हा ऍक्सिडेंट मध्ये गेले तेव्हा माझं आयुष्य अपसाइड डाऊन बदललं. आदल्या दिवसापर्यंत मी कधी माझ्या कपड्यांच्या घड्या केलेल्या नाही. मला शाईची बाटली शाळेत असतं ना, शाईचं पेन वाजलं, बॉलपेन अलाउड नसायचं, अक्षर खराब होतं म्हणून. त्याचं किंमत किती, ती कितीला मिळतं, कशाचीच किंमत माहिती नव्हती. किंमतच इन ऑल सेन्सेस, सगळ्या अर्थाने किंमतच माहित नव्हती कशाची. जी बाबा गेल्यानंतर एका क्षणात लक्षात आली माणसांची काय किंमत आहे. पहिली की आज हा माणूस आपल्या आयुष्यात नाही जो आपला सगळ्यात मोठा सपोर्ट होता. म्हणजे काल काही काळापूर्वीपर्यंत आहे मधला तो भूतकाळात जातो. तो जो वर्तमानातनं भूतकाळात जाणं ना आहेच होतं म्हणून त्या पिरियडमध्ये अख्खी किंमत कळली. तो जो अनुभव आहे तो मला आयुष्यभरासाठी पुरला. ज्याच्यावर मी कम्प्लिटली अवलंबून असायचे, काहीही विचारू शकायचे, कशाचंही काही सांगू शकायचे. मला जजमेंट कधी त्याने मला जजमेंटल माझ्या बाबतीत झालाच नाही अशी ती एकमेव व्यक्ती आहे आजपर्यंत. त्याचाच आधार गेल्यानंतर ना तुम्हाला पदोपदी ठेचकाळायला झालं, पदोपदी लोकांकडनं वेगळे शब्दच ऐकू आले. असं ह्या अनुभवातनं कळलं की अवलंबून राहून नाहीच चालणार. माझे वडील जाणं हे आजही मला खूप म्हणजे मोठं नुकसान आहे. आजही एवढी मी इंडिपेंडंट असून सुद्धा. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की त्यांच्या जाण्याने मला आयुष्याकडे बघण्याचं ताकदच मिळाली. कुठलीही गोष्ट मी फेस करू शकते, कुठलीही. माझे बाबा गेले त्याच्यानंतर माझं करिअर काय म्हणूया जास्त असं गाडी ट्रॅकवर आली म्हणूयात ना, तर ते असं झालं. तर ते करिअर बघायला माझे वडील नाही. त्याच्यामुळे मी कायम म्हणते की हे कॅमेऱ्याचे डोळे ते माझे वडिलांचे डोळे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा ते कॅमेऱ्याकडे मी बघते तेव्हा आय रिअली थिंक की माझा बाप मला बघतोय. त्यामुळे जेव्हा त्या कॅमेरा मागचा जो माणूस आहे तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा असतो. कारण त्याच्यामुळे मी माझ्या वडिलांचे डोळे पाहू शकते. त्यामुळे फॉर मी कॅमेरा हे माझ्यासाठी काय म्हणूया इट्स फादर फिगर माझ्यासाठी. त्यामुळे मला फार आवडतं आणि त्यामुळे प्रत्येक कॅमेरामनशी माझं एक वेगळं नातं आहे. माझे बाबा ही खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार, हाडामासाचे कलाकार. म्हणजे ते आता 2022 मध्ये गेले. ते 2 फेब्रुवारीला गेले आणि त्याच्या आधी 8 दिवस आधी त्यांना चालताही येत नव्हतं. तेव्हा त्यांचे ऑपरेशन झालं होतं, तब्येत चांगली नसायची. तर मी घरी आल्यानंतर मला कळलं की हे बाहेर गेले. कुठे गेलेत माहीत नाही. रात्री आले काहीतरी 10-11ला. तर ते मीरा रोडला जाऊन कुठले तरी सिरियलचं शूटिंग करून आले ॲट द एज ऑफ 93. 3 months 2 months 15 days बिफोर ही पास्ड अवे. सो ते खरे कलाकार. बाबा माझा जगात भारी होता आणि सगळ्यात कमाल केमिस्ट्री जे म्हणतो ना आपण, ती माझा बाबा माझा बेस्ट फ्रेंड होता. आणि ते खूप अचानक गेले. म्हणजे आता कळलं की अरे सुरभी आत्ता इंटरव्ह्यू देत होती आणि उद्या नाही. त्यावेळेला तुमची काय, अरे आत्ता होती, आत्ता मी डोळ्यासमोर बघितले. इतकं सडनली ते गेले. त्यामुळे ते डायजेस्ट करायला खरं तर खूप वेळ गेला. 10वीत होते मी त्यावेळेला आणि अचानक 10वीतली 15 वर्षांची मुलीला अचानक 40शीची झाल्याचा फील आला. कारण जो माणूस सगळ्यात जवळचा की ज्याला मला आयुष्यात आलेलं पहिलं लव्ह लेटर हे मी माझ्या बाबांच्या शेजारी बसून वाचलं होतं. आणि तेव्हा माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी की माझ्या आईला म्हणाले तनुजा मुलगी मोठी झाली ग आता आपली. आणि मग काय म्हणायचे मला की ताई तुझं लग्न ठरलं की मी सांगणार आहे, मला एक छोट्याशा खोलीत मी राहणार, पण माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर पाहिजे असं तसं. आणि असं म्हणणारा माणूस स्वतःच पटकन निघून जातो. सो ते खूप कठीण होतं. आणि कदाचित म्हणजे माझं असं आहे की जर मी त्यांचा लॉस सहन करू शकते तर मी जगात कुणाचाही लॉस सहन करू शकते. आणि दॅट मेड मी इमोशनली स्ट्रॉंग. म्हणजे मी इमोशनली भयानक गोष्टी आत्तापर्यंत आयुष्यात फेस केल्या आहेत किंवा काय, पण कधी डगमगले नाही. याचं कारण कायम खात्री वाटत असते की काही झालं तरी त्यांना माझ्याबद्दल लाज नाही वाटतं का मग, की हिच्यावर सगळं मी सोडून गेलोय आणि आज हिने असं काहीतरी केलं की
आय डोंट वॉन्ट टू लेट हिम काय फॉर दॅट मॅटर. आईने खूप, माझी आई 32-33 वर्षांची होती, माझे वडील गेले त्यावेळेला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.